वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा नगर परिषदेचा कारभार हा सध्या 2 रावांच्या हाती आहे। त्यापैकी एक म्हणजे कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, तर दुसरे म्हणजे कारंजा नगरपालिकेचे अध्यक्ष शेषराव ढोके। अशा 2 रावांच्या हातामध्ये कारंजा नगरपालिकेचा मुख्य कारभार आहे। प्राप्त माहितीनुसार कारंजा पालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष या दोघांमध्ये वाद होऊन दोघांनीही एकमेकांना धक्काबुक्की केली। ही घटना 1 मार्च रोजी सायंकाळी घडल्याचे वृत्त आहे। प्राप्त माहितीनुसार 1 मार्च रोजी कारंजा येथील औरंगाबाद नागपूर द्रुतगती महामार्गावर रामराज्य टॉकीजवळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेषराव ढोके यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाल्याची घटना घडली। या वादाचे रूपांतर हळूहळू धक्काबुक्कीमध्ये झाले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। शहरातील चर्चेच्या या आधारावर या वादाचे कारण म्हणजे रामराज्य टॉकीजच्या बाजूला असलेल्या एका छोट्या हॉटेलमध्ये मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी गुटखा पकडला। तेथे नगराध्यक्ष शेषराव ढोके हे पोहोचले व पकडलेला गुटखा हा त्या व्यक्तीस परत करा या विषयावरून हा वाद झाल्याची शहरामध्ये खमंग चर्चा सुरू आहे। आता या दोघांच्याही वादामध्ये कारंजा शहराचा कर्ता आणि करविता युसुफ राव कोणती भूमिका घेतो याकडे सर्व कारंजावासियांचे लक्ष लागले आहे। विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत।